आमच्याकडे गुढीपाडव्याच्या अगोदर असे वाळवण्याचे पदार्थ बनवले जातात आणि गुढीला नैवेद्यासाठी तोपर्यंत सगळे बनवलेले पदार्थ जे आहे त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता पुरणपोळी असते सोबतीला, त्यासोबत हे वाळवण्याचे पदार्थ. आणि का माहीत नाही, पण पूर्वीपासून गुढीपाडव्याच्या अगोदर सगळे पदार्थ बनवून गावाकडे तयार असायचे. तशीच ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आमच्याकडे आता बरेच पदार्थ बनवायचं चालू आहे, कारण गुढीपाडवा जवळ येतो. आता आज जे बनवलेले आहेत त्या मकईच्या भातोड्या म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा. बाहेर चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण जास्त प्रमाणात मकईच्या भातोड्या बनवायच्या होत्या. हा पारंपरिक वाळवणातला पदार्थ आहे. मैत्रिणींनो, 8 ते 9 दिवस मका भिजत घातली जाते. त्यानंतर सुकवून ती जात्यावरती दळली जाते आणि ते जे हे पीठ आहे ते वापरलं जातं. त्यामध्ये पाणी घालून हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे बघा. आणि याच्या आता भातोड्या बनवायच्या आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर जास्तीचं पाणी होईल म्हणून साईडला काढून ठेवलेलं आहे. गरज वाटली तर नंतर तेच पाणी वापरतात. आणि जे मिश्रण पाण्यामध्ये भिजवलेलं आणि याचा कलर चेंज तुम्हाला झाला असं वाटत असेल, परंतु या पिवळ्या कलरचा जो मका असतो तो वापरलेला आहे. पांढरा पण असतो आणि थोडासा पिवळा असतो, तर त्यामुळे तुम्हाला हा येलो कलर दिसत असेल, परंतु यामध्ये कलर घातलेला नाही. मकामुळे याला असा कलर आलेला आहे. आता हे साधारणतः 15 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. तारेसारखं ज्यावेळी मिश्रण होतं त्यावेळी आपल्याला ज्यावेळी भातोडा बनवतो त्यावेळी तुटत नाहीत. गरज वाटली, कारण मिश्रण थोडंसं घट्टसर झालं म्हणून जे साईडला गरम पाणी काढलेलं ते यामध्ये नंतर घातलेलं आहे आणि एकसारखं ढवळत राहून हे शिजू द्यायचं आहे पीठ. असे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी तेवढंच अंगण लागतं आणि अंगणामध्ये छान असं हे घालता येतं. आता शहरात हे शक्य नव्हतं, त्यामुळे हे गावाकडे बनवल्यानंतर ज्यावेळी बनवून तयार होतं त्यावेळी मी येताना घेऊन येते. चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि बनवायचं काम जे आहे ते सासूबाई जाऊबाईंचं चालू होतं बघा. छान अशी उकळी आली आणि नंतर अगदी 15 मिनटासाठी पीठ शिजू दिलेलं आहे बघा. आणि पीठ छान असं शिजलेलं आहे. ते कसं ओळखायचं, थोडंसं काचासारखं ट्रान्सपरंट झालं की हे पीठ शिजलं. पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं. नंतर एखादा प्लास्टिकचा कागद किंवा सुती कपडा घ्यायचा, तो थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि नंतर त्यावरती या भातोड्या घातल्या जातात. आता कशा घातल्या तो व्हिडिओ स्किप झाला मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने त्यावरती ते पसरून घेतलं जातं बघा. आणि भरपूर अशा बनवलेल्या आहेत आणि अंगणामध्ये अशा सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. हे बघा, सगळ्यांनी मिळून हे बनवलेलं आहे, कारण गावाकडे जास्त प्रमाणात बनवलं जातं. बघा किती छान अशा मकाच्या भातोड्या झालेल्या आहेत. आमच्याकडे भातोड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. जितक्या त्या दिसायला सुरेख असतात तितक्याच त्या चवीला खूप छान लागतात. अशा ह्या बनवून वर्षभर ठेवल्या जातात आणि ज्यावेळी खाव्याशा वाटतात त्यावेळी तळून किंवा भाजून खाल्ल्या जातात. आम्ही लहान असताना या तळण्याऐवजी चुलीचा जो आरा असतो त्या आरावरती या भाजून शेंगदाण्यासोबत खायचो. छान लागायच्या चवीला. 6 ते 7 तासानंतर सुकल्यानंतर त्याची बाजू पलटून घेतली आणि दुसऱ्या बाजूने पण सुकल्याने ह्या सर्व एकत्रित एक दिवस परत पुन्हा सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. अगदी कागदासारख्या पातळ झालेल्या आहेत आणि तळल्यानंतर तितक्याच त्या छान अशा खुसखुशीत होतात. त्यामध्ये पापडखार वगैरे घालायची काही गरज नसते. जी प्रोसेस असते 9 दिवस तो मका भिजवायचा, नंतर सावलीमध्ये सुकवायचा, गिरणीतून दळायचा किंवा जात्यावरती दळून आणायचा, नंतर ते शिजवून पीठ तयार करून अशा पद्धतीने बनवलेल्या या भातोड्या तयार आहेत मैत्रिणींनो. छान भातोड्या सुकल्या की त्यानंतर तळलेल्या आहेत आणि मैत्रिणींनो खूप छान चवीला लागतात बघा.